नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. उद्या दिनांक 30 नोव्हेंबर वार रविवार या दिवशी दोन मोठी मैदान होणार आहेत. एक मैदान होणार आहे पुणे बलकवडी या ठिकाणी आणि दुसरं मैदान होणार आहे ते म्हणजे कोरेगाव MIDC या ठिकाणी. तर आपण मित्रांनो कोरेगावचं भव्य ओपनचं मैदान आहे. या मैदानातील काही संभाव्य आणि टॉपचे पैरे घेऊन आलेलो आहेत. ह्या मैदानामध्ये फक्त ओपनचे बैलजोडी पाळणार आहेत. आणि तर चला बघूया या मैदानामध्ये कोण आहेत ओपनचे पैरे. तर मित्रांनो या मैदानातील पहिला टॉपचा पायरा आहे तो म्हणजे आपला पैलवान अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत पाळणार आहे मित्रांनो ते म्हणजे आपली कारुंड्याची आणबान शान हिंदकेसरी चिक्या. हिंदकेसरी चिक्या आणि वेगाचा शेवट सर्जा ही A1 जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघूया पुढील पायरा. कोरेगाव मैदानामध्ये आपल्याला घरणिकीचा राजा आणि त्याच्यासोबत मित्रांनो निसर्ग गार्डन कात्रज सुभाष तात्या मांगडे यांचा सप्तहिंद केसरी, ज्या नंदीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला, संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं असा सुंदर बॉस हा आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. घरणिकीचा राजा आणि सुंदर ही जोडी अतिशय चांगली या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि नक्कीच गुलालासाठी पात्र ठरेल. मित्रांनो या मैदानातील पुढील पायरा आहे तो म्हणजे उर्मिलाताई माणिकशेठ गायकवाड यांचा कंदूरचा राजा आणि मित्रांनो त्याच्यासोबत पळणार आहे तो म्हणजे ज्याने आत्ताच झालेलं श्रीनाथ केसरी फॉर्च्युनर मैदान गाजवलं, मथुरच्या गाळ्यात पळून ट्रॅक्टरचा मानकरी ठरला असा पुष्पराज आणि कंदूरचा राजा हे या मैदानामध्ये आपल्याला पळताना दिसणार आहेत. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे चर्चेत असलेला गजा 4x4. प्रत्येक मैदानामध्ये गुलालात असतो परंतु कमी चर्चेत असलेला गजा 4x4 आणि त्याच्यासोबत पाळणार आहे रायफल 8181 याच्याच धावणीचा टॉपचा सिकंदर 8181. सिकंदर आणि गजा 4x4 हे आपल्याला या मैदानामध्ये नक्कीच पाळताना दिसतील. पुढील पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे आपला पंढरीशेठ फडके यांचा 10-10 सर्जा, ज्याने श्रीनाथ केसरी मैदानामध्ये बाकासूरसोबत पळून ट्रॅक्टरचा मानकरी ठरला तो सर्जा आणि त्याच्यासोबत पाळणार आहे MM नाना पेट नाका यांचा राजा आणि सर्जा ही जोडी आपल्याला या कोरेगावच्या मैदानामध्ये नक्कीच पाळताना दिसेल. यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे सध्या काळ गाजवत असलेला शाकीरभाई पठाण यांचा चिमण्या आणि त्याच्यासोबत पाळणार आहे संतोष तोडकर यांचा साई आणि चिमण्या ही जोडी आपल्याला आधी पण मैदानामध्ये पळताना दिसलेली आहे आणि मित्रांनो बऱ्याच मैदानामध्ये 1 नंबर सुद्धा केलेला आहे आणि अतिशय चांगलं स्पीड या जोडीला आहे. त्यामुळे ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसू शकते. यानंतरचा पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो घरचा साज या मैदानामध्ये आपल्याला पळताना कदाचित दिसू शकतो. शाकीरभाई पठाण यांचा सम्राट आणि राजा आणि सम्राट या गाडीला सुद्धा अतिशय चांगलं स्पीड आहे आणि नक्कीच ही गाडी या मैदानामध्ये पळताना दिसेल आणि या मैदानामध्ये नाही दिसली तर 5 तारखेला नक्कीच ही गाडी पळेल. मित्रांनो यानंतरचा पुढील टॉपचा पायरा आहे पुण्यातील टॉपचा नंदी तो म्हणजे बावधनकरांचा लक्षा आणि सासवडकरांचा बादल ही जोडी या आधीसुद्धा मैदानामध्ये पळालेली आहे आणि या जोडीने आधीसुद्धा गुलाल केलेला आहे. ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकते. अतिशय चांगलं स्पीड लागेल. यानंतर पुढील टॉपचा पायरा आहे तो म्हणजे उर्मिला माणिकशेठ गायकवाड यांचा हिंदकेसरी अर्जुनसुद्धा यावर्षी खूपच चर्चेत राहिलेला आहे. बऱ्याच मैदानामध्ये गुलाल केलेला आहे, 1 नंबरसुद्धा केलेला आहे आणि त्याच्यासोबत शेवाळे आबांचा पाखऱ्यासुद्धा यावर्षी खूप चर्चेत राहिलेला आहे. ही जोडी दिसेल. यानंतर मित्रांनो पुढील पायरा आहे तो म्हणजे शॉटगन मेहरबान. बरेच दिवस झालं चर्चेत असलेला शॉटगन मेहरबान बरेच मैदानं गाजवत आहे. तो या मैदानामध्ये आपल्याला वाटेगावकरांचा हिंदकेसरी बादल आणि शॉटगन मेहरबान ही जोडीसुद्धा अतिशय चांगलं A1 जोडी आहे. चांगलं स्पीड लागतं या जोडीला. ही जोडी नक्कीच गुलाल करेल. पुढील संभाव्य आणि टॉपचा पायरा आहे मित्रांनो तो म्हणजे आपला बिंजोडचा बादशाह, पब्लिकचं भिताड म्हणून ज्याच्याकडं बघितलं जातं असा अडवली कल्याण राहुलभाई पाटील यांचा मथुर आणि त्याच्यासोबत पळणार आहे मित्रांनो पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल उर्फ सुंदर. ही जोडी आपल्याला या मैदानामध्ये पळताना नाही दिसणार मित्रांनो, कारण ही जोडी वडकीच्या मैदानामध्ये पळणार आहे आणि ही जोडी त्याच मैदानामध्ये
नक्कीच एक नंबर करेल असं वाटत आहे. आणि मित्रांनो यानंतरचा पुढील टॉपचा आणि शेवटचा पायरा आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका, ज्यानं संपूर्ण भारताला नाही जगाला वेड लावलं. बैलगाडी शर्यत 7 समुद्रात पार पोचवली. असा आपला सर्वांचा लाडका, 12 वेळा हिंद केसरी किताबाचा मानकरी ठरलेला बकासूर. बकासूर या मैदानामध्ये कोणासोबत पळणार आहे? तर मित्रांनो पहिल्यांदा तर बकासूर कोरेगावच्या मैदानामध्ये येणार आहे आणि कोरेगावच्या मैदानामध्ये आल्यावरती मित्रांनो बकासूर पळणार आहे तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका, ज्यानं आदतवयापासूनच धुमाकूळ घातला. जेव्हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच थारचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये ही A1 जोडी पळाली, तो म्हणजे आपला सर्वांचा लाडका बकासूर आणि त्याच्यासोबत पळाला ज्यानं आदतवयापासूनच धुमाकूळ घातला, असा आपला सदाशिव मास्तर रेटरे यांचा महिब्या. महिब्या आणि बकासूर हे आपल्याला पुन्हा एकदा कोरेगावच्या मैदानामध्ये नक्कीच पळताना दिसणार आहेत आणि मातीचा रान असल्यामुळं महिब्याला अतिशय चांगलं स्पीड लागतं आणि ही A1 जोडी या मैदानामध्ये पळाली तर नक्कीच या मैदानामध्ये ही जोडी एक नंबर करेल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय? आणखीन कोणते कोणते पैरे या मैदानासाठी फिक्स झाले? कमेंट करून नक्की सांगा.